आज 197 मचाणांवरून निसर्ग अनुभव, वाघ बिबट्यांसह वनस्पतींच्या आणि पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहता येणार. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात यंदाही बुद्ध पौर्णिमेला म्हणजे सोमवारी 12 मे रोजी चंद्रप्रकाशात मचाणांवरून निसर्ग अनुभव घेता येणार आहे. याकरिता 24 एप्रिलपासूनच गुगल फॉर्मवर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली होती. त्यानुसार 310 अर्ज वन्यप्रेमींचे आले असून त्यामधून 197 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सहभागी वन्यजीवप्रेमींना ठरवून दिलेल्या ठिकाणी जावे लागणार आहे. 1974 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. सध्या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 2757.97 चौरस किलोमीटर इतके आहे. निसर्ग अनुभवामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला गुगल फॉर्म वापरून स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो. वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. मचाण वाटप करताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्यक्रम दिला जातो. हे धोरण अवलंबिले जाणार आहे. एका मचाणीमध्ये एका व्यक्तीला सहभागी आणि कर्मचारी यांना सामावून घेतले जाईल. सहभागींची निवड आणि मचाण वाटप मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासन सहभागींच्या निवडींचा विचार करून करण्यात आला आहे. या संदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व सहभागींवर बंधनकारक आहे. यामध्ये मेळघाट गुगामल 25 मचाण, आकोट वन्य विभाग 56, अकोला काटेपूर्णा 23, टिपेश्वर 36 इत्यादी मचाणांवर निसर्ग अनुभव घेता येईल. निसर्ग अनुभवामध्ये सहभागी होणाऱ्यांना 12 मे रोजी सायंकाळी पॅक केलेले जेवण आणि 13 मे रोजी सकाळी नाश्ता, पाण्याच्या बाटल्या कॅनसह दिल्या जातील. अन्नाचे पॅकेट आणि पाण्याच्या बाटल्या आणण्याची परवानगी आहे, परंतु वनपरिक्षेत्रात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा अन्नाचे कंटेनर घेऊन जाण्यास मनाई आहे. राखीव आणि संरक्षित क्षेत्रामध्ये लागू सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात विभागीय वन अधिकारी अमरावती मनोज खैरनार यांनी सांगितलं. मी मनोज खैरनार, विभागीय वन अधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती इथून बोलतो आहे. मचाण टुरिझम म्हणजे निसर्ग अनुभव जो आहे तो आपला दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. तर यावर्षीसुद्धा आपण 12 आणि 13 मे रोजी बौद्ध पौर्णिमा ही निमित्त निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि पूर्ण मेळघाटमध्ये जवळपास 310 अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते मेळघाटसाठी. त्याच्यापैकी 197 अर्ज जे आहेत मचाणीच्या अनुषंगाने 197 पर्यटक जे आहे ते निसर्ग अनुभव घेण्यासाठी रेडी झाले आहेत. तर आज सकाळी 10 वाजता हा निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम सुरू झाला. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत हा निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही जे काही गुगल शीट वगैरे प्रसिद्ध केलं होतं त्याच्यामध्ये डू अँड डोंट्स म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल त्यांना सूचित केलेलं होतं. तरी मी एकदा सांगतो की कोणत्याही प्रकारचं परफ्युम्स वगैरे तुम्ही वापरायचे नाही आहे, जेणेकरून ते वन्य प्राण्यांना वासाने ते त्या ठिकाणी येत नाही. दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक बाळगायचं नाही आहे. त्याच पद्धतीने बिडी, सिगारेट म्हणा किंवा अल्कोहोल म्हणा तिथे वर्जित आहे. त्याच्यात स्ट्रिक्टली ॲक्शन घेतली जाईल. आणि एका मचाणीवर एकच पर्यटकाला बसता येईल. त्याच्याबरोबर इतर जे आहेत आमचे गार्ड आहेत किंवा वनमजूर आहेत ते त्याच्यासोबत राहतील. त्यांना पूर्ण जेवणाची व्यवस्था आपण आज केलेली आहे. उद्या सकाळचं ब्रेकफास्टची व्यवस्था केलेली आहे. तिथे गेल्या व त्यांना एक रजिस्ट्रेशन करावं लागेल, रिपोर्टिंग करावं लागेल. त्याच्यानंतर इंडेनिटी फॉर्म त्यांना भरून द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना मचाणीवर जे आहे ते सोडलं जाईल. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आशा आहे की निसर्गप्रेमी जे आहेत ते नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या निसर्ग अनुभवाचा आनंद लुटतील आणि जास्तीत जास्त त्यांना टायगर सायटिंग होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.